एक व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की नाही, हा एक शेवटचा प्रश्न. अजिबात तुम्ही उत्तर देणार नाही. ओके, हा प्रश्न सोडून नाव तुम्ही घेतला, त्यांची लायकी नाही. यस, त्यांना कशा कशातनं बाहेर काढले ह्याची जर दर्शन दिली तर त्यांना फेरणं मुश्किल आहे. एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही. एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल विषय. स्वतः दस्तूर खुद्द शरद पवार साहेब म्हणतायत की त्याच्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही, त्याला मी कशा कशातून बाहेर काढलं. म्हणजे धनंजय मुंडे गुन्हे करत होते, धनंजय मुंडेची टोळी गुन्हे करत होती, आणि धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडेच्या टोळीला कोण वाचवत होतं? वाकडे बाबा वाचवत होते. का? वाकडे बाबाला गरज होती ना, पैशाची गरज होती, अशा गुंडांची पण गरज होती. वाकडे बाबांचे बरेच गुंड आहेत असे, हे एकच नाही. म्हणजेच काय तर आत्ता जे काय तुम्ही दमानियाबाई असेल, सुषमाबाई असेल, जरा नंग्या असेल, तुम्ही लोकांनी जे लावलं का, फडणवीसांकडे हे फोटो आले नव्हते का, फडणवीसांनी का बरं नाही केलं, फडणवीस सगळं कायद्याने करतात. तुमच्यासारखं बेकायदेशीर नाही, फडणवीसांनी दाबलं नाही बरं का. फडणवीसांनी कुणालाही निर्दोष सोडा असं काही कृत्य केलेलं नाही, कुणीही निर्दोष सुटेल म्हणून, ठीक आहे. तर हे जे आहे ना, हे पिल्लावळ किंवा हे खतपाणी कुठून घातलं गेले ना, हे पहिलं बघा. हे पोसणारे कोण? शरद बाबा. त्याच्यामुळं बघा आता शरद बाबांनीच त्याला मोठा केलेला आहे. शरद बाबांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलंय की त्याचे काय काय गुन्हे मी लपवले, काय काय कांड मी त्याचे लपवले. सांगू का बरं लपवले? मग त्यावेळेला कायद्याची पायमल्ली झाली नाही का? सुषमाबाई, दमानियाबाई, जरानंगे बाबा, तेव्हा नाही कायद्याची पायमल्ली झाली? बोला ना त्याच्यावर जरा. का बरं भाजपमधला असा एकही आमदार करणार नाही? करूच शकत नाही, तंबीच तशी आहे. हा, तडीपार नाही, त्याला पार हद्दपार करून टाकतील कुठल्या कुठं. पण शरद पवाराची शिकवणच ही आहे. त्याच्यामुळं साहजिक आहे ना, कसं असतं, लेकराला दोष द्यायचा नसतो, आईवडिलांना दोष द्यायचा असतो. कारण लेकरावर संस्कार कसे टाकावे हे आईवडिलांनी ठरवायचं असतं ना. मग आता हे त्या पक्षात गेले होते, त्या पक्षाने जसे संस्कार टाकले तसे ते घडलेत. दोषी कोण आहे? आकाच्या आकाचा आका कोण? शरद बाबा. हां, हे पण मान्यच करा रे महाभकास आघाडीवाल्यांनो, आणि तुम्ही पाळलेल्या ह्या सडक्या तीन मेंदूच्या लोकांनो.